मी आलो रविनगरमध्ये. रविनगरमध्ये एक असा चमत्कार घडला, की थेट एका गरीब घराण्यातली मुलगी एम-पी-एस-सीतून अभियंता झाली. तर मी त्यांच्याच घरी आलो. रविभाऊ पण दिसले मले आल्याबरोबर, की रविभाऊ एवढा मोठा माणूस सत्कार करायसाठी स्वयं आले ते इथं. रविभाऊ मला सगळ्यात पहिले सांगा, की आपल्या समाजातून भीमकन्या ज्याला म्हणतो आपण, हे डायरेक्ट एम-पी-एस-सीतून पास झाली. काय सांगता याच्याबद्दल? सर्वप्रथम तर मी श्वेताला शुभेच्छाच देतो. कारण मी आता त्यांच्या आईशी चर्चा केली, थोडीफार परिवाराची माहिती घेतली. तिच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. अशा हिच्या त्या मुलीने न डगमगता चिकाटीने चांगला अभ्यास केला आणि या पदापर्यंत आज ते पोचली. ते परीक्षा पास झाली. यापेक्षा आनंद आमच्यासाठी तरी असू शकत नाही. मी तर तिला शुभेच्छाच देतो. आणि यापेक्षा तिच्या आईनी जे सांगितलं मला आता, की माझी मुलगी एवढी अभ्यास करत होती, कधी डगमगली नाही, काही नाही, अनेक गोष्टी समोर आल्या. तर असं वाटतंय की कसं आहे, यातून तरुणांनी, युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि सारखं चांगला अभ्यास करून आपल्या परीक्षा पास झाल्या पाहिजे आणि आई वडिलांचे स्वप्न केले पाहिजे, असं मला तरी वाटते. जे जर्नी आहे, तुम्ही काय काय कष्ट केले आणि इथपर्यंत कसे पोहोचले ते सांगा. माझा प्रवास 2018 पासून सुरू झाला. मी 2018ला पास आउट झाली. त्याच्यानंतर 2019ला फर्स्ट प्रिलिम्स दिली. पहिली 2019ची प्रिलिम्स दिली, क्वालिफाय झाली. नंतर मेन्स दिली. पण मेन्सला काही मार्कांनी हुकली. पण नंतर 2019 नंतर परत 20चा अटेम्प्ट प्री फेल. मग परत 21चा अटेम्प्टमध्ये प्री क्लिअर झाली आणि मेन्सचा पेपर माझा एका महिन्यावर होता. तर त्याच्या आधीच पप्पाची डेथ झाली कोविडमध्ये. त्या एका महिन्यामध्ये मी पूर्ण मेंटली डिस्टर्ब होती, की काय म्हणजे मेन्सचा पेपर कसा टॅकल करायचा मला काहीच माहित नव्हतं. पण मी जाऊन फक्त बसली पेपरला, की आता फेस तर करायचा आहे. पप्पाची डेथून 1च महिना झाला होता. काहीच प्रिपेअर नव्हतं. पूर्ण ब्लँक होती. पण गेली 21च्या पेपरला, 21चा मेन्स दिला. दिल्यानंतर रिझल्ट आला 4-5 महिन्यांनी. तर तो पेपर अगदी 4 मार्कांनी हुकला होता फक्त माझा. ते पण थोडं टेन्शन वगैरे या सगळ्या गोष्टींनी. पण तेव्हा मी इतकी डिप्रेस झाली होती, की 21लाच ठरवलं होतं, की सोडून द्यायची एम-पी-एस-सी. नाही करायची. पण मग परत एकदा माझ्या भावानी, मम्मीनी मला सपोर्ट केला, मोटिव्हेट केलं, की जे झालं ते झालं. 4 मार्क म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नव्हती म्हणे. परत एकदा ट्राय कर. मग परत एकदा 22चा प्रिलिम्स दिला, तर तो प्रीच नाही निघाला. मग परत एकदा 23चा प्री दिला. मग 23चा प्री निघाला. मग परत मेन्स. पण मेन्सच्या वेळेस असं झालं, की मेन्सचा पॅटर्न चेंज झाला. जो आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, तो नंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला. मग कसं टॅकल करायचं, तर परत एकदा क्लास जॉइन करायचा वगैरे. मग मी अमरावतीला एका ऑफलाईन क्लास जॉइन केला अभिषेक धामणकर सरांकडे. क्लास केल्यानंतर मग परत एकदा डिस्क्रिप्टिव्हची एक्झाम दिली. तर 23ला मी पेपर दिल्यानंतर शुअर होती, की आता होऊन जाईल यावेळेस. मग 23चा रिझल्ट म्हणजे खूप लेट आला, 1 वर्षाने वगैरे आला. तर तेव्हा माझी मेन्स क्वालिफाय झाली होती. मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर एका महिन्याचा टाईम स्पॅन मिळाला मला. त्या एका महिन्यात मी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केली. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन नंतर मग परत एका महिन्यानंतर इंटरव्ह्यू झाला मुंबईला. मग इंटरव्ह्यू वगैरे दिला. नंतर परत फायनल लिस्ट लागली. तर त्याच्यामध्ये चांगला स्कोअर होता. मग ओव्हरऑल असं की जर्नी खूप लाँग असते, प्रोसेस खूप लाँग आहे. 3 वर्ष द्यावं लागते एका एक्झामसाठी. तर तेवढं पेशन्स ठेवावं लागतं सगळ्या गोष्टीचं, की ठीक आहे, एक हुकली परत द्यायची, परत करायचं, परत प्रिपेअर करायचं. खूप टाईम लागतो सगळ्या गोष्टींना. पण पेशन्स ठेवलं की सगळ्या गोष्टी होतात. आता तुम्ही पास आउट झाले एम-पी-एस-सी. तुमचं पद कोणतं भेटणार आहे? आणि आता जे स्ट्रगलर जे मुलं आहेत, जे अभ्यास करत आहेत, बरेचसे मुलं मी पाहिले की 7-7, 8-8 वर्ष झाले. त्यांना काय सांगता? माझं एकच सांगायचं आहे, की सध्या तर मला पी-डब्ल्यू-डी मिळालेला आहे असिस्टंट इंजिनिअर पी-डब्ल्यू-डी ग्रेड 2 म्हणून मी आता जॉइन होईल काही दिवसांनी. आणि न्यू कमर्ससाठी माझा एकच मेसेज आहे, की तुम्ही थोडं पेशन्स ठेवा. एक राइट डिरेक्शननी अभ्यास करा. एक राइट डिरेक्शन असली, कोणी मेंटर असला, एक राइट मेंटर जर असला तुमच्याकडे, राइट डिरेक्शन असली, तर कमी वेळामध्ये तुम्ही लवकर सक्सेसफुल होऊ शकता. तर मला असं वाटतं, की सगळ्यांनी पेशन्स ठेवायला पाहिजे आणि एक राइट मेंटर शोधायला पाहिजे. इकडे-तिकडे वाचल्यापेक्षा एक परफेक्ट डिरेक्शन असली, तर तुम्ही लवकर क्रॅक करू शकाल. थँक यू. बरं, आणखी जसे रविभाऊ सारखे असे जे लोक तुम्हाला भेटायला येऊन राहिले, काय म्हणते, असं काय उत्साह येतो तुमच्या मनात, असं काय वाटतं? ते लोकं आले, की मला मोटिव्हेट करतात. ते मला मोटिव्हेशन आहे माझ्यासाठी खूप मोठं, की परत एकदा तू ट्राय कर. डेप्युटीसाठी तू ट्राय कर. आज तू असिस्टंट इंजिनिअर आहे. अजून पुढे एक एक्झाम दिल्यानंतर तू डेप्युटी होशील. प्रमोशनची वाट नको पाहू म्हणतात ते. तू एक्झाम देऊन डेप्युटीपर्यंत जा. माझ्यासाठी मोटिव्हेशन आहे. लोकं येऊन मला माझं म्हणजे मोटिव्हेट करत आहे, इन्स्पायर करत आहेत मला. त्याच्यापेक्षा जास्त मोठं पद भेटलं. भावा बहिणीचं नातं, आता भावा बहिणीच्या नात्याबद्दल सांगाच काय लागते. बहीण लागली नोकरीवर, ते एम-पी-एस-सी क्लासहून ऑफिसर.
दादा, ताई आपली नोकरीवर लागली, काय आनंद वाटून राहिला? आनंद तर भरपूर आहे. 18-19 पासून स्ट्रगल चालू होता आणि 21 मध्ये पप्पाची कोरोनात डेथ झाली. तर तेव्हापासून मी म्हणजे माझं सांगणं एकच होतं, की तू फक्त अभ्यास कर. बाकीचा जो विषय आपण पाहून घेऊ पुढचा तो. आणि तिनं जिद्दीनं चिकाटीनं अभ्यास केला आणि 21चा तिचा म्हणजे प्रिलिम निघाला होता आणि मेन्स तिचा राहिला होता. 22 मध्ये सेम तेच झालं. प्रिलिम निघत होता आणि म्हणजे मेन्सच पेपर राहत होता. आणि 23 मध्ये तिचा प्रिलिम निघाल्यावरच तिने सांगून दिलं होतं की माझी मेन्स निघते म्हणे, तू टेन्शन नको घेऊ. मी आता 24चा पेपरही देत नाही म्हणे. 100% आपला म्हणजे पेपर निघते म्हणे 23चा. म्हटलं ठीक आहे. आणि रिझल्टसाठी 1 वर्ष आम्हाला म्हणजे वाट पाहावी लागली. आणि 1 वर्षानंतर तिचं मेरिट लिस्ट लागली. मेरिट लिस्टमध्ये एस-सी रँक मधून 13वी रँक आहे. एस-सी फिमेल मधून. आणि आता म्हणजे 4-5 दिवसा अगोदर सिलेक्शन लिस्ट लागली. सिलेक्शन लिस्टमध्ये तिचं नाव आलं. मग त्या दिवशी आम्ही म्हणजे भरपूर म्हणजे एन्जॉय केला. हो. आणि आता आता मग ताई नोकरीवर लागली तर वाटत नाही का आपणही नोकरीवर लागायला पाहिजे? आता लागायला तर पाहिजे असं वाटते, पण घरचं जे आहे आपलं म्हणजे घरचं जे जबाबदारी आहे, जबाबदाऱ्या जास्त असल्यामुळं मी थोडंसं नोकरीकडे दुर्लक्ष करून म्हणजे घरचंही बिझनेसचंही आहे माझं आणि शाळाही सांभाळावी लागते आणि शेती त्यामुळं तर हे थोडंसं आपल्यासोबत श्वेताताईची आई आहे. आई म्हटलं तर काय मुलगी नोकरीवर लागल्यानंतर आईचं कसं राहते, काय गगनात राहते. आई कसं वाटत आहे मुलगी नोकरीवर लागल्यावर? मला खूपच आनंद झाला. जशी तिची लिस्ट लागली, तिचा नंबर लागला, तेव्हा तिने फक्त फोन केला तर मी एवढी म्हणजे खुशीत होते, की काय करावं, काय नाही सुचत नव्हतं मला कोणाला सांगू, काय करू. माझी मुलगी पास झाली, ती आता लागणार आहे याची खुशी मला माझ्या मनातही असे म्हणजे हे वाटत होतं. एवढा आनंद झाला होता, की कोणासोबत सांगू, कोणाला सांगू आणि आनंदाश्रू सुद्धा येत होते. की हा आनंद पाहायसाठी तिचे जर पप्पा असते, तर आम्ही किती मोठा आनंद तिचा व्यक्त करू शकलो असतो आणि ते लिस्ट लागल्याबरोबरच आम्ही किती मोठ्या आनंदात राहिलो असतो. याचा मला खूपच आता अभिमान वाटते, की माझी मुलगी लागली, तर आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही आणि तिच्या पप्पाचे स्वप्न पूर्ण केले आणि माझे पण स्वप्न होते, की कुठेतरी तिच्या पायावर उभी झाली पाहिजे आणि कुठेतरी ती लागली पाहिजे. आता नाहीतरी मुलींना शिकवून आपण काय करणार आहोत, पण तिने तिचं सक्सेस केलं, तर खरोखर मी तिचे कौतुक करते आणि तिचं मनापासून खरोखर अभिनंदनही करते. काय होत असते एक घर राहते, घरात आई वडील राहतात. सुरुवात त्यांची स्ट्रगल होऊन राहते. बरेचसे घर असे राहतात म्हणजे ज्यांची फॅमिली राहते की ज्यांची खाची सोय नसते, पण ते IPS होऊन जातात. आपण पाहिलं की काही रील्स पाहिल्या की ते IPS IAS होऊन जातात. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे एक समाजासाठी अभिमान आणि घरच्या मातापित्यांसाठी अभिमान याच्यापेक्षा जास्त काहीच नसते. ताईंनी जे शब्द सांगितले सगळ्यांना सांगतो आपल्या मराठी 24 तासच्या माध्यमातून की ताईंना ज्या प्रकारचा स्ट्रगल केला तुम्ही खचून जाऊ नका. त्यांनी सांगितलं त्या प्रकारे फॉलो करा आणि निश्चितच तुमचं यश मिळेल तुम्हाला.